भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महापालिकेच्या व्यायामशाळेत स्वतःचे राजकीय कार्यालय स्थापन करून गेल्या 12 वर्षापासून बिनधास्तपणे वीज चोरी केल्याचे समोर आले आहे। महावितरणच्या अधिकृत अहवालातही कलम 135 नुसार वीज चोरी सिद्ध झाली आहे। इतके असूनही अद्याप गुन्हा दाखल न होणे म्हणजे भाजपसाठी महावितरणची तळमळ व गुलामगिरीचे दर्शन आहे असा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। महावितरणच्या अन्यायकारक व भेदभावी वागणुकीचा निषेध करण्यासाठी महावितरणच्या राष्ट्रपेठ कार्यालयावर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहराध्यक्ष सौरव आमराळे, जिल्हाध्यक्ष उमेश पवार, सागर धाडवे, किशोर मारणे, महासचिव प्रथमेश आबनावे, सचिव आनंदकुमार दुबे, मेघश्याम धर्मावत, राज जाधव, हर्षद हांडे, अक्षय बहिरट, सद्दाम शेख, शाकिब सय्यद, ऋषिकेश विरकर, अभिजित चव्हाण, तुषार पठारे, मतीन शेख, अनिरुद्ध जगदाळे, संकल्प कोंडेकर, रमेश सातपुते, निहाल शेख, प्रथम परीट, अजय बनसोडे, यश कोलते आदी उपस्थित होते। गंभीर बाब म्हणजे सामान्य ग्राहक वीज बिल भरू शकत नसल्यास त्याचा तात्काळ वीज पुरवठा खंडित केला जातो, पण भाजपचा माणूस असल्याने घाटे यांच्यावर कारवाई होत नाही। शहर युवक काँग्रेसने याविरोधात महावितरण कार्यालयात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर नोटीस देऊन सोडले। अक्षय जैन म्हणाले, भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे 12 वर्षे वीज चोरी करूनही अजून कारवाई नाही, हेच भाजपच्या भ्रष्टाचाराचं आणि महावितरणच्या गुलामीचं जिवंत उदाहरण आहे। एकीकडे सामान्य माणसाचं कनेक्शन तोडतात, दुसरीकडे भाजप नेत्याला पाठीशी घालतात। सौरव आमराळे म्हणाले, 12 वर्षे वीज चोरी करून 4 लाखांचं नुकसान करून सुद्धा मोकळेपणाने फिरत आहेत, कारण भाजपसाठी कायदे वेगळे असतात। वीज चोरांवर गुन्हा दाखल न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल। भाजप सरकारचा धिक्कार आहे।